सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मान्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सत्साधक सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह. आणि हा अनुग्रह घेताना सद्गुरूंनी जे आपल्याला नाम दिलं ते नाम कसं घेण्यासाठी हरिपाठाचं चिंतन करायला सांगितलं खरं सांगायचं तर. आणि त्या हरिपाठातून ज्ञानेश्वर माऊली, कारण स्वतः ज्ञानेश्वर माऊली ज्ञानयोगी होते, आपले पै माऊली पण ज्ञानयोगी, नामयोगी आणि ज्ञानयोगी दोन्ही. तर हे नाम कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन ह्या हरिपाठामध्ये आहे आणि त्याचं आपण चिंतन करत आलेलो आहोत. म्हणून अगदी सुरुवातीला सांगितलं होतं हरिपाठ म्हणजे दिव्य स्वरूपाचा बोध. परमेश्वर असं ज्याला आपण म्हणतो ते परमेश्वर म्हणजे दिव्य स्वरूप. आणि हे दिव्य स्वरूप, ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. दिव्य स्वरूपाचं स्मरण हे नामाच्या आधारे केलं म्हणून त्याला आपण नामस्मरण. म्हणून हा दिव्य स्वरूपाचा बोध म्हणजे हरिपाठ हे ह्याचं आपण चिंतन करताना आता आपण 27व्या अभंगावर जेवढी अंतिम अभंगावर आलेलो आहोत. पण त्या अगोदर आपण पुन्हा एकदा थोडंसं सार समजून घेतलं पाहिजे की ह्या हरिपाठामध्ये किंवा दिव्य स्वरूपाचा जो बोध दिला ते काही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तर पहिल्या लक्षात घेतल्या. म्हणजे पहिला भाग म्हणजे जे दिव्य स्वरूप आहे त्याचं वर्णन आहे. दुसरा भाग म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य किती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे साधक ज्याच्याकडे तळमळ आहे, तर ज्याला आपला जीवनाचा उद्धार करायचा असा जो साधक आहे त्याचं वर्णन. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे नाम म्हणजे हे जे स्मरण जे करायचं त्यासाठी ते कसं करायचं, अशा 4 गोष्टी महत्त्वाच्या. आणि ह्या 4 गोष्टी भोवती हा हरिपाठ त्या हरिपाठामध्ये सगळं वर्णन जे केलं गेलेलं आहे ते लक्षात घ्यायचं. पण पहिली गोष्ट आपण म्हणतो ते दिव्य स्वरूप आहे. तर दिव्य स्वरूप कसं आहे तर ते अनंत आहे. ते अनंत असं म्हणत असताना त्या स्वरूपाचं म्हणून जेथूनही चराचर त्यासी भजे असं आहे. जिथून हे चर आणि अचर जग निर्माण झालं त्याचं सर्व चराचर जग जेथून निर्माण झालं म्हणजे सर्वांचं एकच जे स्वरूप आहे ते दिव्य स्वरूप. आणि दिव्य स्वरूप कसं आहे, सर्वा घटी राम देहादेही म्हणजे सर्व रूपारूपामध्ये पुन्हा ते दिव्य स्वरूप आहे. बरं, तिसरी गोष्ट सांगितली की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. म्हणजे हे जे दिव्य स्वरूप आहे सर्वत्र घनदाट भरून राहिलेले आहे. तिथे जरा सुद्धा त्या स्वरूपाशिवाय मोकळी जागा नाही. चौथी गोष्ट सांगितलं की तिथे निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार ह्या अंगाने हे सगळं त्या दिव्य स्वरूपाचंच रूप आहे. आणि ही जी सगुण साकार म्हणतो ते म्हणजे सर्व विश्व हे त्याचं दिव्य स्वरूपाचंच रूप सगुण साकार आहे. म्हणून हे जे विश्व आहे हे सगळं दिव्य स्वरूपच विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रकट झालं. त्याला आपण जग म्हणतो. त्याला म्हणतो जग म्हटल्यानंतर इथे सगळं ब्रह्मांड आलं किंवा पृथ्वी आली, पशुपक्षी आले आणि माणसं सुद्धा आली किंवा डोंगर दऱ्या नदी नाले तेही आले.
म्हणजे स्वरूपातून चर आणि अचर जग सगळं निर्माण झालं. म्हणजे हे महत्वाचं आहे की हा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून नामस्मरण करण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून अनंत स्वरूप आहे सर्वत्र आणि ते सर्व घटामध्ये, सर्व घटा म्हणजे प्रत्येक रूपामध्ये ते चैतन्य स्वरूप नांत आहे. आता हे सगळे चैतन्य स्वरूप नांत म्हणताना ज्याला आपण सद्गुरू म्हणतो त्या ते सद्गुरू म्हणजे ते अनंत स्वरूपाचंच मुख आहे. म्हणजे अनंत स्वरूपच दिव्य ज्ञानाने प्रभावित होत ते प्रगट झालं तर आपण सद्गुरू म्हणतो. म्हणून सद्गुरूंना शरण जाणं म्हणजेच अनंत स्वरूपाला स्मरण. सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच अनंत स्वरूपाचं स्मरण. हे प्रथम लक्षात घ्यायचं की इथे सद्गुरू आणि अनंत स्वरूप हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात की ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या सद्गुरूचं जिथे ते वर्णन केलंय ते तिथे तिथे त्या दिव्य स्वरूपालाही त्याचा नमस्कार आहे. म्हणजे ते दोन वेगळे त्यांच्यासाठी नाही आहे. तर अनंत स्वरूप आणि दिव्य स्वरूप एकच आहे. त्या भावामध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलं आहे. सद्गुरूंचं महात्म्य का सांगता येते की त्यांच्यामुळे हे नामस्मरण त्यांच्याकडनं झालं की त्यांच्यामुळे त्या दिव्य स्वरूपाची अनुभूती त्यांना घेता आली. त्यांच्यामुळे त्यांना जीवनातलं ज्ञानदेवा रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. म्हणजे हे जे सगळं झालं ते कोणामुळे झालं? सद्गुरूंमुळे. म्हणजे इथे सद्गुरूंचं महात्म्य सांगितलेलं आहे. काही पुढची गोष्ट म्हणजे साधक. साधक कसा असला पाहिजे की साधकाने तो भाव कसा धरला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये ते सांगत असताना सतत साधकाच्या ठिकाणी हे अखंड स्मरण कसं राहील ह्याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला ते सतत उपदेश करतात की नाम थोडा वेळ घेतला आणि झालं असं नाहीये. ते अखंड घेता आलं पाहिजे. सतत त्या स्मरणात राहिलं पाहिजे. आणि अखंड स्मरणात जेव्हा आपण राहू त्यावेळेला काय फायदे होतात त्याचं त्यांनी वर्णन केलं. त्यासाठी अखंड स्मरणासाठी नाम हे साधन आहे. नामस्मरणामध्ये नामोच्चार असं जो आपण म्हणतो, विठ्ठल म्हणतो, राम म्हणतो, हे सगळं जे आपण सांगत असतो म्हणत असतो ते म्हणजे ते नाम हा उच्चार करतात. कारण देवाला नाव नाहीये. म्हणजे त्या स्वरूपाला नाव कोणतंच नाहीये. स्वरूप सर्वत्र अगदी घनदाट भरल्यामुळे त्याला अमुक एक गावात आहे की अमुक एक तीर्थक्षेत्रात आहे असंही नाही. स्पष्ट लक्षात. म्हणजे मुंबईला आहे का तर आहे, इथे आहे का इथेही आहे, आणि कुंभाला आहे तर तिथेही आहे, कुठे नाही असं नाही. मग तिथे महाकुंभाला जायला पाहिजे होतं का? नको, इथे भेटता आलं कळलं पाहिजे. कळत नाही मग तिथे गोंधळ. म्हणून इथे तीर्थयात्रा करायला पाहिजेत का? तर तिथे ते सांगतात त्रिवेणी संगमी नाना तिथे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर जात असाल तर हे नामस्मरण ते दिव्य स्वरूपाचं स्मरण नसेल तर ते फुकट आहे. म्हणजे स्पष्ट कसे सांगतात की नामधारक कसा असला पाहिजे. उगाच अंधश्रद्धेतून धावधाव करणारा असता कामा नये. बैसुनी निवांत शुद्ध करची ते उगा राही निवांत शिळसी वाय असा नामधारक असावा. त्याला उगी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, ह्या देवळात जाऊ का त्या देवळात जाऊ का गरज नाहीये. कारण हे दिव्य स्वरूप सर्वत्र घनदाट भरलेलं आहे. ते कुठे नाही असं नाही. या शरीरामध्ये पण ते आहे आणि सर्वांच्या शरीरामध्ये पण ते आहे. ही ज्ञानदृष्टी आहे. म्हणजे नामस्मरण करताना हे सगळे मुख्य घटक आपल्याला लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून नाम कसं आहे, नाम म्हणजे स्वरूप, स्वरूप म्हणजेच नाम, असं ते नाम घेता आलं पाहिजे. म्हणजे आंबा म्हणलं तर आंब्याचं फळ, आंबा म्हणलं तर फळच दिसलं पाहिजे. आंबा हा शब्द फक्त आठवणीसाठी. आता गावी जायचं, कशा जायचं, आंबे खायचं. म्हणजे आंबा खायला मिळाला तर गावी गेल्याचं सार्थक, ना तर उपयोग नाही असं वाटतं ना बऱ्याच लोकांना. आता सगळ्यांना गावी पळायला लागतं, त्याला कशा जातं, आंबे खायला जातात. तसं हे नाम म्हणजे स्वरूपच आहे. त्या दिव्य स्वरूपाला वेगळ्या पद्धतीने पाहायची काहीच गरज नाही. पण नाम ही संतांनी केलेली योजना आहे. संतांनी हे सिद्धांत मांडले. कारण स्वरूपाला आठवण कशी करायची, नामाच्या द्वारे. एखादं नाम घ्या आणि ते दिव्य स्वरूपाचं स्मरण आहे, देवाचं स्मरण आहे, हे त्याचा अर्थ.
म्हणजे ह्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत आणि ह्या 4 गोष्टी भोवती संपूर्ण हा हरिपाठ सांगितला गेला की आपल्याला त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांना ज्ञानदेवानं त्याचा काय फायदा झाला एक साधक म्हणून. आणि म्हणून साधक म्हणून सर्वांना ते उपदेश करतायत की नाम कसं घ्या, किती वेळ घ्या, कुठे घ्या, हे सतत आपल्याकडे ते त्याचं मार्गदर्शन करतायत. आणि ते एकदा घेतलं की दुसऱ्या गोष्टी करायची गरज नाही हे ठासून सांगतायत. म्हणून योग याग क्रिया धर्माधर्म माया असं जे सांगते ह्या भांडळीत तू पडू नकोस. बघ योगासनं कर, योगासनं वेगळा, पण पंचाग्नी साधनं, यज्ञ याग, तीर्थयात्रा, रथवैकल्य, उपास तपास, गंडे दोरे त्याची कशाचीच गरज नाही आहे. फक्त मुखामध्ये नाम असलं पाहिजे आणि नाम घेतल्याबरोबर त्याचं स्मरण झालं पाहिजे. नुसतं राम राम म्हटलं राम 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 म्हणजे नेमकं काही माहीत नाही तर ते काही त्याचं नामस्मरण बरोबर होत नाही. म्हणून हे नाम कसं घ्यायचंय, भावपूर्ण घ्यायचं. आता हे मार्गदर्शन भक्तीने घ्यायचंय, श्रद्धापूर्वक करायचं. आणि म्हणून नाम घेताना देवाची द्वारी उपासना घरी म्हणताना ते द्वार म्हणजे काय कळलं पाहिजे आपल्याला. ते द्वार म्हणजे स्मरण की आपलं आज स्मरण बिघडलंय म्हणजे देवाचं स्मरणाचं दरवाजा बंद आहे. सर्वसाधारण माणसासाठी ते चैतन्य स्वरूप किंवा दिव्य स्वरूप जे म्हणतो ज्याचं स्मरण करायचं ते माहितीच नाहीये बऱ्याच लोकांना. ते देवाच्या नावाखाली कल्पनेतून देवाची पूजा करतात, कल्पनेतून इकडे त्याला धावाधाव करतायत, कल्पनेतून तीर्थयात्रेला जात आहेत. हे सगळं त्यांच्या कल्पना आहेत आणि त्या कल्पनेतून देव त्यांना देवाची प्राप्त होणार नाही. त्यासाठी एकच मार्ग म्हणजे सद्गुरु प्रणित मार्ग, संतांचे संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती येणे पण मी ठासून सांगितलेलं आहे की इथे फक्त सद्गुरूंचं मार्गदर्शन घे, संतांनी सांगितलेलं मार्गदर्शन घे, त्या संतांच्या संगतीमध्ये राहा. कारण तिथे संगत महत्वाची. तिथे संगत बिघडली तर सगळं नाम बिघडेल, जीवन बिघडेल, सगळं बिघडतं. पण संगत सुधारली तर जीवन सुधारलं. म्हणून बऱ्याच वेळेला पूर्वी सांगायचे की संतांच्या पायी बसून राहावं. मग आपले पैमोरी विरोधाने म्हणून माझ्या घरी येऊन बसू नका, नाही तर सगळं म्हणून तुम्ही सांगितलं संतांच्या पायी बसून राहून चला जाऊन बसूया. बसून राहावं म्हणजे सतत त्यांचं ज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे. आपल्याला त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला त्यांना जसं प्राप्त झालं तसं आपल्यालाही प्राप्त झालं पाहिजे. ते ज्ञान हा महत्वाचा विचार. म्हणून भावपूर्ण नाम घेतलं पाहिजे, प्रेमपूर्वक नाम घेतलं पाहिजे. म्हणजे प्रेमपूर्वक भावपूर्ण नाम घ्यायचं कसं घ्यायचं हाही प्रश्न. म्हणून ते दरवाजा म्हटलं तिथे स्मरण. आता दरवाजा म्हटलं की त्याची चौकट येते दरवाजाची. म्हणजे चौकट कोणती, पहिलं म्हणजे हे ज्ञान कळलं, स्वरूप ज्ञान. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे. तिसरी गोष्ट त्या श्रद्धेतून प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे भान घेण्याची प्रक्रिया समजली जाते. ही चौकट आहे त्या ज्ञानाची. आणि दरवाजा कोणता, दरवाजा म्हणजे स्मरण. आणि दरवाजा उघडणारं कोण, सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो तर आपला दरवाजा आपोआप उघडतो. तो उघडावा लागत नाही तर तो उघडला जातो. आणि हे जे उघडलं जातं त्यावेळेला जीवनाचं सार्थक होतं. हे सगळं आजपर्यंत आपण जो बोध घेतो आहोत त्या बोधाचं हे सगळं सार आहे. त्याचे शब्द वेगवेगळे मांडलेले आहेत सगळीकडे, पण या सगळ्या बाजूंचं वेगवेगळ्या 4 गोष्टी त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत आणि त्याच्यातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून हे चैतन्य स्वरूप आहे. देव देव असं जे आपण म्हणतो, देव म्हणजे चैतन्य स्वरूप. आणि हे चैतन्य स्वरूप सर्व घटामध्ये भरलेलं आहे. म्हणजे जिथे चैतन्य शक्ती आहे हे लक्षात, व्यक्ती नाही. जे स्वरूप म्हणतो तिथे एक व्यक्तीपुरती मर्यादित नाही, सर्वांना व्यापून असलेलं हे चैतन्याचं सागर आहे. आणि त्या चैतन्याचं स्मरण करायचं आहे. त्या चैतन्याचे आपण आहोत हे स्मरण असलं पाहिजे. नाम म्हणजे काय, संबंध जोडायचा आहे. अनुग्रह म्हणजे काय, सद्गुरूंची संबंध. आपण सद्गुरूंचे आहोत पण आपण कोण आहोत हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इथे देहबुद्धी बाजूला झाली पाहिजे. म्हणजे सद्गुरूंकडे आल्यानंतर सद्गुरू देहबुद्धी बाजूला करत काम. म्हणजे आपण म्हणजे देहातून
जाणणारं जे तत्व आहे ते आपण आहोत हेही आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आणि हेच जाणणारं तत्व आणि ब्रह्मांडाला व्यापून असलेलं परमात्म तत्व हे एकच आहे. तेच प्रत्येकाच्या देहातून प्रगट आहे. आणि म्हणून स्मरण झालं की आपोआप स्मरणाचा दरवाजा उघडतो. पण त्यासाठी ते अखंड स्मरण केलं पाहिजे, प्रेमभावाने केलं पाहिजे, भक्तिभावाने केलं पाहिजे, श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. आणि हे सगळं सद्गुरूंकडनं शिकून घ्यावं लागतं. म्हणून सद्गुरू वाचोनीस नाम नाही हाता साधने साधिता पोटी जाई संतांची शरण गेली या वाचुनी एका जनार्दनी न कळे नाम. नामच कळत नाही लोकांना. का कळत नाही? कारण सद्गुरूंकडनं हे ज्ञान आपल्याला जोपर्यंत आत्मसात होत नाही तोपर्यंत नाम हा नुसता उच्चार असतो. म्हणजे समजा एखाद्या माणसाला आंबा फळ बघितलेलंच नाही पण त्याला आंबा 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 म्हणायला सांगितलं, पण आंबा आंबा म्हणजे फळ का माहीत नाही तर ते फळ त्याच्या डोळ्यासमोर कधी येणारच नाही, की त्याला कधी खायला मिळणारच नाही अशी गोष्ट आहे. तसं देव म्हणून राम 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 म्हटलं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं, पण ते विठ्ठल कोणाला हाक मारतोय, राम कोणाशी संबंधित बोलतोय हे कळलं पाहिजे. जे अनंत चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूपाचे आपण आहोत हा संबंध तिथे जोडतोय आपण. की हे सर्व विश्व त्या अनंत स्वरूपाचं आहे. त्या स्वरूपाचं सगळी रूपं आहेत. प्रत्येक रूपातून जाणणारी ही जी जाणीव आहे ती त्या स्वरूपाची आहे. तिथे माझं जीवन म्हणून काहीच नाहीये. पण आपण माझं मी माझं करत जीवन जगतो आणि त्याला देहबुद्धी म्हणतात. देह म्हणजे मी आणि देहाला नाव ठेवलं म्हणजे मी. आणि त्याच्यातून माझी प्रॉपर्टी, माझी बायका, मुलं, माझं घर इतके आपण सगळे जण गुंतलेलो आहोत की त्याच्यातून बाहेर पडता येत. म्हणून त्याला माया म्हणतात. म्हणून मायेपासून बाजूला व्हा म्हणतात. मायापासून तर माया म्हणजे काय तर मायापर्यंत ते कळत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं सार आपल्याला कळलं पाहिजे की नाम, एका नामामध्ये ही सगळी गोष्ट आहे. म्हणून ते नाम म्हणजे स्वरूपच आणि स्वरूप म्हणजे हे ज्ञान आपल्याकडे. म्हणजे स्वरूप म्हणजे आपण. आता इथे परत महत्वाची गोष्ट आहे की जसं अनंत स्वरूप आहोत आपण जाणी रूपाने आहोत. या दोन गोष्टी समजून घ्या. प्रत्येक रूपामध्ये ही जाणीव आहे. एवढी माणसं आहेत, अब्जो माणसं आहेत आणि प्रत्येक देहामध्ये ते चैतन्य स्वरूपच नांदतात. तो मग पुढचा पाकिस्तानचा असू दे, आफ्रिकेचा असू देत, अमेरिकेचा असू देत, चायनाचा असू देत किंवा आणखी कोरियाचा असू देत किंवा भारताचा असू देत, सगळीकडे एकच चैतन्य स्वरूप आहे. पण बघताना आपण काय करतो, भेदाभेद करतो आणि तिथे आपलं चुकतं. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे इथे भेदही नाही करायचा आहे. आपली नजर, आपली दृष्टी इतकी निर्मळ झाली पाहिजे की सर्व ही चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत एवढंच लक्षात आलं की प्रत्येकाकडे पाहताना ही चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. प्रत्येक ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे. आणि असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने नामस्मरण फळलं. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नामस्मरण फळलेलं नाही. आणि म्हणून आपला प्रत्येकाचा जो जन्म कशासाठी आहे की हे ज्ञान प्राप्त होऊन त्या ज्ञानातून जी आनंदमय वृत्ती आपल्याला निर्माण होते. जीवन जगताना जो आनंदाने जीवन जगता येतं ते आनंदाने जीवन जगण्यासाठी हे ज्ञान आत्मसात करायचं. त्या आनंदामय म्हणजे स्वरूप भावातूनच जीवन जगण्यासाठी आपण इथे जन्माला आलेलो. पण ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून हे नामस्मरणाचा अभ्यास आपल्याला ह्यासाठी करायचा आहे. लक्षात नाम कशाला घ्यायचं आहे की दिव्य स्वरूपाचं स्मरण सतत असलं पाहिजे. मी करता म्हणता तेणे तू कष्टी होशील, राम करता म्हणता प्राप्त होईल यश कीर्ती प्रता. की आहे तो रामच आहे. रामच म्हणजे जाणीवेला राम म्हटलं परत लक्षात. आणि ही जाणीव आणि अनंत स्वरूपात अगदी घनदाट भरलेलं ते चैतन्य आहे की त्या चैतन्य स्वरूपाची ही जाणीव आहे. ते चैतन्य स्वरूप जाणणे रूपाने प्रकट आहे म्हणून त्याला आपण जाणीव म्हणतो. म्हणून आपण देवापेक्षाही वेगळे नाही, त्याचंच सर्व आहे हे लक्षात आलं की निरपेक्षता येते, अभिमान राहत नाही, मानपणाची आग्रह राहत नाही, कौतुक केलं पाहिजे असं ह्याच्यासाठी आपण हसूच नाही.
की जे आहे त्याचा सतत स्वीकार करत आनंदाने जीवन जगता येतं. तिथे कोणाशी स्पर्धा करायची नाहीये. तर आपल्याला आपण ह्या अनंत स्वरूपाचे आहोत किंवा सद्गुरू स्वरूपाचे आहोत. अनंत स्वरूप कळत नाही त्यांना भक्ती इथे केली पाहिजे की सद्गुरू भक्ती केली पाहिजे, की सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंना शरण जा म्हणजेच अनंत स्वरूपाला शरण जा. सद्गुरूंच्या प्रती भक्तिभाव जडला पाहिजे. तिथे प्रेम भक्तीने तिथे पाहता आलं पाहिजे. तिथे दिव्य स्वरूपच आहे. हा दिव्य स्वरूपच आहे. हे सगळं अंतःकरणात मोडण्यासाठी नाम म्हणजे नुसता उच्चार नाहीये. म्हणून अगदी शेवटचा अंतिम, त्यांनी शेवटी अंतिम म्हणजे का अंतिम का म्हणतो की इथे आपल्याला सर्व आता एवढं सांगितलं, मग आता तू काय केलं पाहिजेस ह्याचं वर्णन सांगतात. की अगदी जीवन जगत असताना तुझं जीवन कसं झालं पाहिजे की त्यांना जो अनुभव आलाय तो अनुभव तुम्हालाही यावा यासाठी ते तळमळीने सांगतात ज्ञानेश्वर माऊली. सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामार्थ गडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येल जार हरी विन, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, राम कृष्णी संकल्प धरुनी राय, निज वृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीव्रत भाव धैर्य करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ, हरी मुखे सर्व सुखी गोडी. आणि साई शास्त्रे शेवटच्या ठिकाणी अगदी ते म्हणतात सर्व सुख गोडी म्हणतात एका बाजूला, आणि शेवटी काय म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. सद्गुरून दिलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान ते कसं आहे समाधी संजीवन हरिपाठ, की इथे संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे आनंदमय वृत्तीने प्रत्येक कृती ज्यावेळेस तो साधक करायला लागतो त्या स्वरूप स्मरणातून सतत त्याचं जीवन आनंदमय वृत्तीने चालतं तेव्हा त्याला म्हणतात संजीवनी समाधी. समाधी म्हणलं की डोळे बंद करून एका जागी बसणं त्याला समाधी म्हणतात. समाधीच्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या खेळ सांगतात, आसन प्राणायाम यान अशा सगळ्या गोष्टी जे सांगितल्या आहेत त्या ते तो योग मार्ग आहे. नामस्मरणामध्ये ही संजीवनी समाधी कशी साधायची ते सांगितलं. म्हणजे किती सोपं जे आहे ते नामस्मरणातून कसं होतं ते सांगितलं. म्हणून सर्व सुख गोडी, सर्व सुख म्हणजे स्वरूप. लक्षात घ्या, सर्व सुखाची गोडी म्हणजे स्वरूपाची गोडी. म्हणून मनासी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवड सोडवावी. हा जो बोध आहे इथे तेच सांगताय की ते तुला स्वरूपाची गोडी लागली पाहिजे. आता स्वरूपाची गोडी लागायची म्हणजे काय, सर्व सुखाची गोडी. स्वरूपाचं म्हणजे तिथे आनंदमय स्वरूपाची गोडी. आनंदमय स्वरूपाची गोडी म्हणजे तिथे सतत प्रेमभावाने त्या स्वरूपाचं स्मरण जितकं व्हायला लागतं तिथे प्रेमभाव असावा लागतो. त्याशिवाय ते अखंड स्मरण होऊ शकत नाही. एक तर द्वेष करा किंवा प्रेम करा. कोणाचं लक्षात येतं आपल्याला, एक शत्रू लक्षात असतो नेहमी आणि ज्याच्यावर आपल्याला प्रेम असतो त्या तो लक्षात, दोन गोष्टी लक्षात येतात, त्याचं स्मरण असतं. बाकीचे लोक लक्षात येत नाही. बघा देवावर द्वेष कशाला करायचा, मग नकारात्मक गोष्ट होईल. सद्गुरूचा द्वेष कसा करणार, मग इथे प्रेम तर करा. मग प्रेम करायचं म्हणजे काय, भक्तिभावाने सतत सद्गुरूंचं स्मरण का. आपण सद्गुरूंचे आहोत म्हणजेच स्वरूपाचे आहोत, दोन्ही गोष्टी एकच. तिथे सद्गुरू ही व्यक्ती नव्हे तर ते अनंत स्वरूपच त्या रूपाने प्रकट आहे. हा भाव आपल्याकडे असायला पाहिजे. आणि तो भाव जेव्हा असतो त्यावेळेला खरी सद्गुरूंची भक्ती होते. नाही तर सद्गुरूंची भक्ती रूपाची अपेक्षा करायला तर जरा सद्गुरूंचं काहीतरी बोलणं आवडलं नाही तर पळतात लोक. होतं ना तसं, सद्गुरू ओरडले ना आम्ही जातो तरी असं होतं ना बऱ्याच. तर ती भक्ती उपयोगाची नाही. तिथे सद्गुरू भक्ती म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे ना
की गोंदवलेला महाराजांना खड्डा खाण म्हटलं तरी खणला, त्यांच्या सद्गुरूने सांगितलं. आपल्याला खड्डा खाणं कशाला खड्डा खाणून विचार करतो, बरं खड्डा खाणून दिला म्हणून आता खड्ड्यात बस. आपण बसलो असतो, आम्ही नाही बसलो, ते बसले, पुरून घे म्हटलं पुरून घेतलं. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं ते करण्याची तिथे स्वतःची बुद्धी चालवायची नाही, पण इतकी शरणागती असली पाहिजे. ती शरणागती आपल्याकडे असेल तर ती सद्गुरू भक्ती आहे, नाहीतर सद्गुरू भक्ती नाही. म्हणून म्हटलं ना, सद्गुरूने बोललेलं आवडलं नाही, लोक पळून गेले. असं जे काही झालं ते ती टेम्पररी भक्ती असते, ती परमनंट भक्ती नाही. म्हणून सद्गुरू म्हणजे कळे म्हणजे कुत्र्यासारखं राहावं असं काही ठिकाणी. कुत्र्यासारखं म्हणजे कुत्र्याला चपाती घाला तर तुम्हाला अगदी प्रेमाने सतत शेपटी हलवत असेल, आणि त्याला काठी काढा तर तुम्हाला भुंकणार नाही, तर कुकू कुकू करत बाजूला बसेल. आपल्याकडे आपण माणसं आहोत, खायला दिलं आणि काय रे चल इकडे जा, तू कोण सांगणार मला, असं डायरेक्ट परत विचारणार आपण. कारण ती भक्ती पाहिजे, सद्गुरूंच्या समोर अशी भक्ती पाहिजे की सद्गुरूंनी जे सांगितलं ते मान्यच करायचंय. मान्य नाही हा प्रश्न नाही, कळलं तर प्रश्न विचारायला हरकत नाही, पण ते समजून घेण्यासाठी प्रश्न विचारायचे असतात. त्यांना क्रॉसिंग करायला प्रश्न नसतो विचारायचा. या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात. म्हणून सर्व सुख गोडी ही जी महत्वाची आहे, सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी. 6 शास्त्र आहेत, या 6 शास्त्रामध्ये एकच सांगितलंय की स्वरूपाची गोडी लागली पाहिजे. म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामार्थ घडी राहू नको. क्षणभर रिकामा राहू नको. तुम्ही थोडा वेळ थांबतो नको, नाही, तिथे तुला तेच स्मरण पाहिजे. म्हणून अगदी सुरुवातीला देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेच शेवटच्या चरणामध्ये सांगतात. ती सुरुवात जी आहे तीच शेवटच्या क्षणामध्ये सांगतात, रे बाबा तुला अखंड स्मरणच करायचंय. हे अखंड स्मरण जोपर्यंत तुला जमणार नाही त्यापर्यंत स्वरूपाची गोडी तुला लागणार नाही. कारण स्वरूप लक्षात येत नाही, गोडी कुठे लागणार. स्वरूप म्हणजे आता स्वरूपाची गोडी 2 अंगाने आहे परत, की जिथे अनंत स्वरूप आहे आणि तेच अनंत स्वरूप जाणीव रूपाने मी म्हणतं ते त्या अनंत स्वरूपाचंच अंग आहे. आणि त्या अनंत स्वरूपाच्या अंगासाठी त्या जाणीवीने स्वतः आपण जे आहोत ते अनुभवलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपण त्या स्वरूपाच्या सद्गुरूंच्या त्या भावात शरणागत होऊन राहिलो. आणि हे करण्यासाठी पुन्हा 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 हे चिंतन पाहिजे, पुन्हा पुन्हा नाम मुखामध्ये असलं पाहिजे की रिकामा अर्ध घडी राहून अर्धा क्षण पण, एक क्षण नाही म्हणत, अर्धा क्षण पण नको रिकामा राहायचं. आता हे कसं करायचं हे महत्वाचं आहे. इथे कसं करता येईल, इथे सद्गुरू भक्तीतून करता येईल. त्यामुळे सद्गुरू भक्ती श्रेष्ठ म्हटली जाते ती ह्यासाठी असते की सद्गुरू म्हणजे दिव्य स्वरूप, म्हणजे दिव्य स्वरूपाला आपण शरणागत आहोत. कारण सगुण रूप डोळ्यासमोर दिसतं सद्गुरूंचं, अनंत स्वरूप डोळ्यासमोर दिसत नाही, म्हणून तिथे शरणागती कशी करायची ते कळत नाही. मग ही शरणागती सद्गुरूंप्रती असावी, आणि सद्गुरूंप्रती असल्यामुळे, सद्गुरूंप्रती प्रेमभाव असल्यामुळे सतत येता जाता जे आहे ते सद्गुरूंचं आहे, माझं नाही. जे करतो ते सद्गुरूंसाठी करतोय, जे जे होतंय ते सद्गुरूंमुळे होत आहे. ही जितकी भावना सद्गुरूंप्रती जितकी दृढ होत जाईल तितकं मी पण बाजूला जातो, तितका देहभाव बाजूला जातो, तितकं मीपणा म्हणजे जो अहंकार आहे तो बाजूला जातो. आणि तो बाजूला होणं हे तर याचं ते तो बाजूला झाल्याशिवाय स्वरूपाशी एकरूपता साधता येणार नाही. मी आणि माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वरूपाशी एकरूपता होणार नाही, की सद्गुरू स्वरूपाशी एकरूप होणार नाही. सद्गुरूंचं स्मरण आपल्याला त्या अंगाने आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रिकामार्थ घडी राहू सार आहे. पहिले हे लक्षात आहे, रिकामार्थ थोडा वेळ म्हटलं, 20 मिनिटं केलं, 15 मिनिटं केलं, 15-20 मिनिटं नाही. श्वासागणिक स्मरण, श्वासागणिक एका मिनिटाला किती श्वास घेतोय, 16 वेळा. मग एका तासामध्ये किती होणार, मग एका तासामध्ये घेतल्यानंतर दिवसभरात 24 तास होतात, 24 तास किती होणार, तेवढं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे श्वासागणिक, कारण एका मिनिटाचे 16 भाग तो एक श्वास, शब्द लक्षात सांगतो. अर्धगडी म्हणजे श्वासागणिक म्हणजे एका मिनिटामध्ये सुद्धा तुम्ही 16 वेळा ते स्मरण केलं पाहिजे. असं स्मरण झालं तर ते खरं अखंड स्मरण होतं. तिथे येता जाता तिथे त्यासाठी त्यालाच खरं त्या स्मरणालाच आपण अनुसंधान म्हणतो.
हे अनुसंधान असलं पाहिजे. पण अनुसंधानासाठी पुन्हा पुन्हा स्मरणाचा अभ्यास करावा लागतो. म्हणून रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जार हरिविन. जन्माला आलायस, एक दोन दिवस सुटणार आहेस, हे एरझारा माग. थोडे दिवस देहामध्ये राहशील, परत स्वरूपाकडे वळशील. म्हणजे तुझं येणं जाणं आहे. पण हे एकदा देहात आल्यानंतर हे जर ज्ञान तुला मिळत नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. परत जीवन आपलं व्यर्थ आहे. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, असे तुकाराम महाराज म्हणतात. ते आपल्या सर्वजण माणसासाठी सांगतात. अरे देवाचं स्मरण करायला एवढं सगळं सामून सुद्धा लोक करत का नाही? नको तिथे कशाला गुंतायत? पण त्यालाच म्हणतो आपला अशुभ प्रारब्ध. आपल्याकडे ते ज्ञान नाही, आपल्याकडे ते संस्कार नाहीत, म्हणून देवाचं नाव आपल्या मुखात येत नाही. देवाचं स्मरण आपल्याला अखंड केलं पाहिजे. आणि तुझा श्वास त्याच्यामुळे चाललाय. आपला श्वास कोणामुळे चाललाय? आपण घेतो म्हणून येतोय का? तो आपोआप चाललाय आणि तो त्याच्यामुळे चाललाय. म्हणून त्याचं जीवन आहे. माझं जीवन आलं कुठे? हा भाव तिच्याकडे असतो. पण आपण अहंकार एवढं माझ्यामुळे होतं, मी करतो असं, मी असं करतो, मी तसं करतो. तिथेच आपण इतके अडकलेलो असतो आणि त्याच्यातूनच आपल्या डोक्यामध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होतात. म्हणून सर्व देवाचा आहे हा भाव घेता. म्हणून लटिका व्यवहार सर्व संसार. हे सगळं जगामध्ये अनेक गोष्टी तुम्ही व्यवहार करतायत, येता म्हणजे काही प्रपंच करतायत. हे सगळं काय? येणं जाणं. थोड्या काळासाठी आहे. तिथे परिवर्तन सतत आहे. क्षणाला इथे सगळं बदलणारं जग आहे. मग तिथे तू अडकू नकोस. तुला सगळं लक्ष कुठे ठेव? तू चैतन्य स्वतंत्र देवाचा सद्गुरूंची जाणीव आहे, हे स्मरण तुला असलं पाहिजे. मी आणि माझं इथे असता कामा नाही. देहभाव बाजूलाच गेला पाहिजे. आणि म्हणून विठ्ठल म्हणा, राम म्हणा, काही म्हणा, पण तिथे स्मरण कसलं पाहिजे? ही जाणीव जी आहे ती विठ्ठलाची आहे, किंवा म्हणजे अनंत स्वरूपाची. म्हणून अनंत स्वरूप आणि जाणीव हे एक रूप आहे. हे इतकं पक्क झालं पाहिजे की चालता बोलता आपल्याला या स्मरणातून जीवन जगायचं. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर जार हरिविन. जो हरी म्हणजे स्वरूप स्मरणाशिवाय आपलं जीवन फुकट आहे. आला आणि गेला, काही मिळवलं नाही. म्हणजे पैसा खूप कमवला असेल, प्रॉपर्टी खूप कमवली असेल, पण देवाचं स्मरण नसेल तर सगळं फुकट आहे. एवढं काही केलं नसेल पण देवाचं स्मरण असेल तर जीवनाला अर्थ आहे. दोन्ही बाजूने. म्हणून वाया येर जार हरिविन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे. तिथे संकल्प राहिला पाहिजे. काय संकल्प? ही जाणीव दिव्य स्वरूपाची, ही जाणीव सद्गुरु स्वरूपाची. हा संकल्प आहे. हा संकल्प केला आपल्याला माहित नाहीये ना, पण सद्गुरु सांगतायत ना. मग आपण सद्गुरूच जावं. सद्गुरू जे म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला केलं पाहिजे. हा दृढ भाव आपल्याला सतत असतो. रामकृष्ण संकल्प धरून, म्हणजे त्याचा अर्थ तो आहे की संकल्प करून राहायला पाहिजे, निश्चय केला पाहिजे. संकल्प म्हणजे निश्चय आहे. अरे हे जीवन कोणाचं आहे? तर हे चैतन्य अनंत स्वरूपाचं आहे. आता अनंत स्वरूपाचं नाही कळतं कोणाचं आहे? सद्गुरूचं. ते ज्ञान देतात म्हणून त्यांचं आहे. की हे सगळं जीवन सद्गुरूंचं आहे हा भाव असेल तर ती खरी सद्गुरू भक्ती. नाही तर सगळी पूजा केली, बाहेर गेलं की परत वाटेल तसं वागायला लागला, काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. आचरणामध्ये सतत सद्गुरू स्मरणातून आचरण होईल तेव्हा त्या आचरणाला एक वेगळा रंग असतो. पण मी आणि माझं म्हणून जेव्हा आपण बोलायला लागतो तिथे विकार हे असतातच. दोन्ही गोष्टी तुला फरक आहे. म्हणून स्मरणच देवाचं असलं पाहिजे, म्हणजे सद्गुरूंचं म्हणून दिव्य स्वरूपाचं म्हणजे सद्गुरूंचं. तिथे सतत आपल्या ठिकाणी चिंतन पाहिजे. म्हणून रामकृष्णी संकल्प धरलेला आहे. नाममंत्र जप कोटी जाईल. नाम म्हणजे हे स्वरूपाचे आपण आहोत. स्वरूपाचे आपण आहोत. तिथे काय होतं? देहभाव बाजूला होतो, अहंकार बाजूला जातो, मीपणा बाजूला, तिथेच पाप निघून जातात. पाप निर्माण कुठे होतं? मी आणि माझं म्हणतात तिथे. जे आपलं नाही ते माझं म्हणतो ना आपण. तुमच्या घरामध्ये दुसरा माणूस येऊन राहिला नाही, माझं घर आहे, माझं घर म्हटलं तर काय म्हणत? का माणूस आहे असं म्हणतो ना आपण. जाता जात नाही तर काय कराल? पापी आहे म्हणतो, हा सोडतच नाही आपल्याला.
त्या चैतन्य स्वरूपाला त्याला म्हणजे माझं माझं आपण म्हणतो, म्हणजे पापी झालो नाही का आपण? म्हणून आपलं काही नाही, मग भांडायची गरज नाही, कोर्टात जायची गरज नाही, सगळं देवाचं आहे. बाबा तुला घेणं ते आला घेत, काय करायचं आपल्याला? देवाचं स्मरण राहण्यात आनंद आहे हे कळलं, नाही तर भांडण तंडात कुठं आनंद आला? पिढ्याने पिढ्या लोक भांडतायत जमिनीवरनं, एवढीशी जमीन इकडून तिकडे सरकली, त्याच्यावरनं किती वाद चालले आहेत. आणि त्या कोर्टाला एक दुसरं काही धंदे नाही, एवढे आहेत ते कधी करणार माहित नाही. 3 पिढ्या मरतात आणि तरी पण 4थ्या पिढीत कुठे न्याय होणं, त्याला काय न्यायाला अर्थ आहे? म्हणून लक्षात ठेवायचं, देवाचं स्मरणात राहा. म्हणून नाम मंत्र जप पोटी जाईल पाप, राम कृष्णे संकल्प धरुनी राहे. निज वृत्ती हे काळी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपू नको. निजवृत्ती हे काळी, मी आणि मी अमुक ही निजवृत्ती आहे. आपल्याला ओळख सांगतात, आपली ओळख काय देतो आपण? नाव सांगतो, आम्ही इथे राहणारे, या गावचे, या जातीचे, या धर्माचे. ही सगळी काय निजवृत्ती आहे. म्हणजे मी 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 म्हणतो ही निजवृत्ती आहे, देह मी, ती काळी. निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी. माया म्हणजे काय? माझं माझं, तुझं माझं, मलाच हवं, की माझं नाही तर माझा नाही म्हणणार. आपला आपला कोण नाही असं भांडण करते होता ना, तुझं माझं काय नातं नाही असं म्हणतो की नाही आपण? खरोखरच नसतं. खरोखर नसतं, पण नंतर परत नंतर आपलाच आहे पण परत घेतो आपण, असं होतं ना बऱ्याच वेळा. ही सगळी माया आहे. माया माया म्हणजे बाहेर दुसरं काही नाही. तुझं माझं, माझ्यामुळे तुझं चाललंय, तुझ्यामुळे माझं चाललंय. इथे जे आपण अडकलेलो आहोत एकमेकाबद्दल नात्यातून, आणि तिथे जे भांडण तंटे करतो, ही सगळी माया आहे. किती दिवस भांडण तंटे? जोपर्यंत देह आहे तो देह गेल्यानंतर कोण भांडतं? खूप मोठे शत्रू आहेत, पण दोघेही गेले समजा, तर कुठे राहिलं कोण? कोणच नाही राहिलं. काय? चैतन्य स्वरूप. लक्षात घ्या. म्हणजे इथे जीवनाला अर्थ कुठे आहे आपल्याला ते लक्षात घ्या. पण आपण ते लक्षात न घेता न्यायासाठी भांडतोय आम्ही, अन्यायासाठी भांडतोय आम्ही, सगळं चालतं ना. तिथे कुठेतरी आपल्याला सगळ्या गोष्टी कशा सामंजस्य वृत्तीने साधता आल्या पाहिजेत ते लक्षात आलं. पण निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपू नको. इंद्रिया सवडी लपून म्हणजे इंद्रिय म्हणजे आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. या ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियातून ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्ञान प्राप्त घेण्यासाठी इंद्रियाची आवश्यकता आहे. म्हणून इंद्रिय चुकीची आहेत नाही, परमेश्वरातूनच शक्तीतून निर्माण झालेली इंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय पण हात पाय म्हणून कामं करतो आता पण ह्या सगळ्यांना त्या देवत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. करता राम, करता ईश्वर, मी करता नाही. हे सगळं जे आहे ते परमेश्वराचं जीवन आहे. त्याच्याद्वारे सगळं कार्य चाललंय. म्हणून नामस्मरणाला कोण बसणार? मी नामस्मरणाला बसलो की चुकला, तिथेच मार्ग पहिली चुली, पहिलं नापास. कळलं? साधलेला मी साधना करतो असं जर एखादा म्हणत असेल तर तो म्हणा नापास. कारण तो बसतो म्हटलं की तिथे चुकलं. इथे पहिल्याच बेस पाहिजे. हे कोण बसतंय बाबा? ही जाणीव बसते नामस्मरणाला. सद्गुरूंची जाणीव म्हणा की परमेश्वराची जाणीव, ती बसते नामाला. कारण तिला सद्गुरूंचं स्मरण पाहिजे, देवाचं स्मरण पाहिजे, स्वरूपाचं स्मरण पाहिजे. तिने कसं वागायचं ते तिला कळलं पाहिजे. म्हणून ती बसते. तिथे मी नाही येते. ती कोणाची आहे? सद्गुरूंची आहे किंवा स्वरूपाची आहे. लक्षात घ्या. भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की जितका मीपणा जाईल तितकी त्या जाणीवेचं उन्नयन होतं. म्हणजे शब्दाने सांगणारी भक्ती नव्हे, ही त्या साधकाची सद्गुरूंपर्यंत अत्यंत ही भक्ती असते. त्याला सद्गुरू आणि स्वतःमधला वेगळेपण जाणवत नाही. तो इतका त्या तत्वाशी एकरूप होतो, तेव्हा ती खरी भक्ती सुरू होते. आणि ती भक्ती खरी अपेक्षित आहे. म्हणून भावे विना भक्ती, भक्ती वेळे मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये. म्हणून बाकीच्या गोष्टी बोलायच्या गोष्टीच नाही. म्हणून तुम्ही नाम घेशील तर म्हणजे बडबड आहे. जर ही भक्ती असेल, भाव असेल, तर ती नामस्मरणाची ती भक्ती आहे. तिथे परिवर्तन आहे. म्हणून निजवृत्ती हे काळी सर्व माया तोडी, इंद्रियास वडी लपू नको. ज्ञानेंद्रियातून ज्ञान ग्रहण कर, ज्ञानेंद्रियातून चांगल्या गोष्टी ग्रहण कर, कर्मेंद्रियातून सत्कर्म कर,
ह्यासाठी तू आहे, हे जीवन त्यासाठी आहे. हे जे कसे ते माझं म्हणून करू नकोस. सर्व आहे ते सद्गुरूंचं आहे, ते देवाचं आहे, स्वरूपाचं आहे. दोन्ही गोष्टी करा. सद्गुरूंना सगुण रूपात पाहायचं आणि तेच अनंत स्वरूपाचं रूप म्हणून अनंत स्वरूपाला साथ घालायची. हा बोध जितका पक्का कळेल त्यावेळेला सर्वत्र अनंत स्वरूप खचून भरलेलं हे कळेल. ते जे सांगतात ते आपल्याला कळेल की प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूप आहे आणि हे चैतन्य स्वरूप इतकं घनदाट आहे की तिथे शोधावं लागत नाही. पण आपल्याला शोधावं लागतं कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांना ते न कळणार आहे आणि त्या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे आहे. म्हणून इंद्रिया सवडी लपू नकोस, नुसतं इंद्रियामध्ये गुंतून राहू नकोस. हे जे स्वरूप आहे हे ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे आहे, कर्मेंद्रियाच्या पलीकडे आहे. कारण तेच त्याच्यातून जीवन जगतं. हे जे गुह्य आहे ते जगतं. म्हणून गुह्य जगतं म्हणजे काय ते परत लक्षात घ्या. म्हणजे पूर्वी सांगितलंय पण ही गोष्ट परत सांगतो ते लक्षात घ्या. पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावरनं घेऊन ते व्यापारी लोक व्यापार करायला निघायचे. त्यांच्याकडे पैसे पण असायचे आणि काय माल घेऊन विकायला न्यायचं तो असायचा. तर एका गावातून दुसऱ्या गावातून जंगलातून जावं लागायचं. पूर्वीच्या काही असं काही साधन नव्हतं. तर एक चोर होता आणि त्या चोराने बघितलं एक व्यापारी चाललाय पण त्याला आपण मित्र म्हणून दाखवून त्याला फसवायचं होतं. म्हणून त्याच्यावर चालला गप्पा टप्पा करायला सगळं. पण व्यापारी हुशार होता, अनुभव होता एवढ्या वर्षाचा की हा उगीच आपल्या बरोबर चालतो नव्हे, त्याला काहीतरी ह्याच्या हेतू बरोबर नाही. पण ते दोघं गप्पा म्हणत काय त्रास येतो त्याला कसं बोलणार. मग ते धर्मशाळेत थांबायचे की रात्र आली की धर्मशाळेत. आता रात्र आली धर्मशाळेत थांबायचे म्हणजे काय चोराचा विचार असायचा हा झोपला की त्याचे पैसे घेऊन जाणार. दोघे झोपायचे मस्त की आणि हा रात्रीचं उठून चोर बघायचा पण त्याला सगळं शोधून पैसेच मिळायचे. तर हा पैसे कुठे ठेवतो कळायचं नाही त्याला. असे 2-3 धर्मशाळा झाल्या 2-3 रात्री. म्हणजे शेवटी करून तो चोर म्हणाला अरे बाबा तू व्यापारात तुला पैसे नाही मिळत पण आहे ना माझ्याकडे पैसे तर कुठे ठेवतोस तू त्याच्या दिवशीकडे ठेवायचा. पण चोर स्वतःच्या दिवशी शोधायचा नाही तो सगळीकडे शोधायचा. तसं हे जे देव म्हणतो चैतन्य जे म्हणतो ती ही जाणीव ती सुद्धा तेच आहे. पण आपण शोधतो सगळीकडे. मिळणार कसा तू. मग नेहमी म्हणतात ना अंगठी जर घरात विसरली आणि तू जगात शोधतेस तर अंगठी मिळणार का तुला. नाही मिळणार. जिथे आहे तिथे शोध. पण तुझा नाम घेताना तुझं स्मरण कुठे आहे ते जे आहे जाणणारं तत्व आहे ना तेच विठ्ठल आहे तेच यात अनंत स्वरूपाचं आहे. ह्या भावामध्ये नाम घे. म्हणून निजवृत्ती तोडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको तीर्थरती नाम धरी रे करुणा शांती दया पाहुणा. तीर्थरथ आता तीर्थरथ म्हणजे पूर्वी सांगतात तीर्थी धोंडा आणि पाणी असंही म्हणतात ना संत. तीर्थामध्ये काय धोंडे आहेत आणि पाणी आहे ना. जातो ना आपण धोंड्याने नमस्कार करतो आणि पाण्यात आंघोळ घालतो की पवित्र झालं म्हणतो. खरं तीर्थरथ कुठे आहे. खरं तीर्थ म्हणजे स्वरूप आहे हेच तीर्थ. आणि रथ काय त्या स्वरूपाचे आपण आहोत हे रथ हा भाव म्हणजे हा तीर्थरथी भाव धरी रे करुणा. ती सद्गुरूंप्रती तीर्थ सद्गुरू सगुण रूपात बघायचं सद्गुरू तीर्थ आहे आणि त्यांचे आपण आहोत हे रथ धारण केलं की तीर्थरथी भाव धरी रे करुणा. की इथे जेव्हा भाव दर्शित त्या तुझं अंतःकरण करुणेने भरून जाईल. हरीसी करुणा येत तुझे त्याचा अर्थ काय आपल्या ठिकाणी ही करुणा येते. हरी म्हणजे ही जाणीव ठिकाणी एक दिव्यत्वाचं करुणा निर्माण होतो. सर्वांप्रती आपलेपणा निर्माण होतो. सर्वांप्रती प्रेम निर्माण होतं आणि त्यासाठी स्मरण करायचं. असं म्हणते तीर्थी भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ते शांती स्वरूप सर्वांप्रती दयाशील भाव क्षमाशील भाव हा निर्माण होतो. जेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा आपलं नामस्मरण सुरू होतं तर सर्वांप्रती आपल्याला प्रेम निर्माण होतं. सर्वांचं भलं व्हावं असं वाटतं. सर्वांचं कल्याण व्हावं वाटतं. ही करुणा असते. तिथे कोणाकडनं कधीच अपेक्षा नसते की त्यांनी मला हे दिलं तर मी हे देईन तसंही गरज नसते. की सतत त्याने जो आहे त्याचं भलं व्हावं. अगदी पूर्वीचा शत्रू जरी समोर आला तरी त्याचं भलं व्हावं वाटलं पाहिजे की त्याच्याशी तो प्रेमाने बोलता आलं पाहिजे. हे जर झालं मन निर्माण झालं. मित्राशी तर सगळेच प्रेमाने बोलतील हो. शत्रूशी प्रेमाने बोलता आलं पाहिजे. तिथे आपण मनात दोघी शत्रुत्व जर पण बोलतच नाही असं पण होतं ना. तोंड नाही बघायचं मला त्याचं. तोंड कोणाचं बघायचं नाही हेच कळत नाही आणि कोणी बघायचं नाही. म्हणून जे हे कळत नाही तिथे आपण गुंतत असतो. म्हणून तीर्थी भाव धरी रे करुणा
शांती दया पाहुणा हरी करी. किती गोष्टी सांगितल्या. स्वरूपाचं स्मरण करा, सद्गुरूंचं स्मरण करा. हे जे सगळं जीवन आहे हे स्वरूपाची गोडी लागण्यासाठी आहे आणि स्वरूपाची गोडी लागण्यासाठीच नाम घ्यायचं असतं. सगळं शास्त्र पुराण ते हेच सांगतायत की स्वरूपाची गोडी लागली पाहिजे. म्हणून स्वरूप म्हणजे परत अगदी सोपा पाहिजे, सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला शरणागत व्हायला पाहिजे आणि सद्गुरूकडनं ज्ञान घेऊन पुन्हा पुन्हा ते आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावात नाम घेता आलं पाहिजे. ह्या भावात जितकं नाम घेतं तितका तो आनंद होईल. विठ्ठल म्हणताना ही विठ्ठल म्हणणारी जाणीव सद्गुरूंची आहे. ह्या भावात ज्या विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रेमभावाने म्हणाल तर किती वेळा विठ्ठल म्हणाल ह्याचा कंटाळा येणार नाही. पण तिथे प्रेमभाव नसेल तर थोडं म्हणणार किती झालं, बरं भरपूर बरोबर झालं, आता दुसरं गाणं गावलं म्हणतो असं होतं. तर ते ही जी गोष्ट आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे की इथे सतत हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत हे जमत नाही तोपर्यंत नाम जमत नाही. म्हणून सद्गुरू वाचूनी नाम नाही हाता साधने साधिता पोटी जाय. संतांची शरण गेले वाचूनी एका जनार्दनी न कळे ना. म्हणजे हा जो बोध आहे तो बोध आपल्याला समजला. खूप काही आहे असं नाही, आहे थोडंच. नाम कसं घ्यायचं हे कळलं पाहिजे आणि नाम कसं कळायला लागलं तर ते म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ती संजीवनी समाधी मिळते याच्यातून. संजीवनी समाधी म्हणजे आपण समाधी जरी घेतली, आपण पण संजीवनी समाधी घ्यायची आहे का? मीपणाची समाधी झाली. समाधी म्हणजे गेला आणि उरला कोण? विठ्ठल. म्हणजे ही तो विठ्ठलच करताय, विठ्ठलच चालतोय, विठ्ठलच बोलतोय. म्हणजे जाणीवच बोलते, जाणीवच कार्य. ही सगळी जाणीव कोणाची? सद्गुरूची. इथे अहम ब्रह्मास्मी म्हणत नाही. अहम ब्रह्मास्मी म्हटलं की जरा सरकला की अहंकारात गेला, दरी आहे बाजूला. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणता म्हणता देह मी ब्रह्म म्हटलं की गेला करते. म्हणून त्याच्यापेक्षा नम्र व्हा. नम्र होऊन सांगा आपण सद्गुरूंचे आहोत. त्या सगळ्या जाणीवा सद्गुरूंच्या आहेत म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे. ही जेव्हा दृष्टी तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने नामस्मरण होईल. म्हणून संजीवन समाधी म्हणजे चालता बोलता उठता बसता कधी पण अखंड स्मरण म्हणजे अनुसंधान आणि अनुसंधानातून जीवन जगणं म्हणजे संजीवनी समाधी. आता म्हणून मग एकांत समाधी करायची की न करायची? ती करायची, कारण त्याशिवाय संजीवनी समाधी जमणार नाही. दिव्य साधनेचा अभ्यास तो केलाच पाहिजे. सद्गुरूंकडे आपण आलो तो ह्यासाठीच आलोय, नाही तर वाया हे झालं घरी विणं. त्यांनी सगळं सांगितलं फुकट आहे. नंतर आपल्या मागे पाप लागली आहेत कशामुळे? मी अमुक आणि मी माझं हे सोडतच नाही मी, तर कसं सोडणार? आणि म्हणून हे सगळं स्वरूपाचं आहे, सद्गुरूंचं आहे, देवाचं आहे. या भावामध्ये उठलास की देवा तुझ्यामुळे उठली ही जाणीव. मी नाही उठलो, कळलं? खाताना तुझ्यामुळे खातोय, गिळताना आलं तर काय खाल्लं? साधी गोष्ट आहे. गिळता येत नाही काही काही लोकांना, बघून पण गिळता येत नाही, बघून पण खाता येत नाही. असं पण होतं की हे सगळं जे आहे शरीर आहे त्याच्यामुळे चाललेलं आहे. पण शरीर कोणी निर्माण झालं? निर्माता तूच आहे. कोणाचं? सगळं तुझं आहे, माझं कुठे आहे? हे इतकं दृढ झालं पाहिजे. त्यावेळेला त्याच्यातून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा म्हणतात, तिला म्हणतात संजीवनी समाधी. एकांतामध्ये म्हणजे व्यतिरेकात्मक भक्तीमध्ये आपण त्या तत्वाचं अनुभव घ्यायचा आहे की हे ती जाणीवच आपण आहोत हे स्पष्ट समजून घ्यायचं आहे. आणि ह्या जाणीवेने सतत ही सद्गुरूंची जाणीव आहे की स्वरूपाची जाणीव आहे. ह्या भक्तिभावाने जीवन जगायचं. इथे भक्ती पाहिजे. ज्ञानमार्ग नुसता उपयोगाचा. ज्ञान आणि भक्ती दोघांची सांगड पाहिजे. नुसती भक्ती अज्ञानातून असेल तरी ती गोंधळ घालते. लक्षात घ्या. आपण सद्गुरूच्या म्हणतात दुसऱ्या सद्गुरूच्या जवळ आपण त्याला ढकलतो बाजूला, होतं की नाही? की आपण काय मोठे 17 शहाणे सद्गुरूंच्या जवळ झाले म्हणून मोठे शहाणे झाले काय? हे जी असूया मत्सर निर्माण होते ते ह्याच्यातून निर्माण होते, ज्ञानातून नाही होणार. ज्ञानातून म्हणजे सद्गुरूने भाव त्यांचं पुण्य चांगलं आहे, कर्म चांगलं असेल म्हणून सद्गुरूंच्या जवळ आपणही चांगलं कर्म हा जर विचार केला तर ते. त्यामुळे इथे कोणाशी स्पर्धा नाही, कोणामध्ये देश मत्सर नाही, कोणामध्ये वाईट चिंतन नाही. की आहे ते सर्व देवाचं आहे म्हणजे सद्गुरूंचं आहे की चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि हा भाव जितका जोडत जाईल तेव्हा हा हरीचा बोध म्हणजे दिव्य बोध, हा बोध आपल्या आचरणात आला पाहिजे आणि त्याच्यातून जीवनाचं खरं पोट कल्याण होतं.
ते सार्थक आहे. आणि ही गोडी आपल्याला लागली त्यावेळेला खऱ्या अर्थाने खरा हरिपाठ झाला. नाहीतर नुसता पाठ केला, पाठ करून हरीचा बोध होणार नाही. तो फक्त समजून घेऊन 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 ते त्या भावात जितकं जाता येईल तेवढं करता 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 तो हा बोध होणार आहे. आणि हा बोध आपल्या सर्वांना हो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अन्न राहू दे. सद्गुरुनाथ महाराज